नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. 16 डिसेंबर पासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असून नव्या सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मात्र मंत्रालय मुंबईत असताना केवळ हिवाळी अधिवेशनच नागपुरात का होतं आणि यामागचं नेमकं कारण काय आहे, यामागचा नेमका इतिहास काय आहे, जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून. 16 डिसेंबर पासून ते 22 डिसेंबर पर्यंत राज्याच्या उपराजधानी असणाऱ्या नागपुरात हे हिवाळी अधिवेशन सुरू होत असून नेमकं हिवाळी अधिवेशनच नागपूरमध्ये का होतं पाहूयात. 28 सप्टेंबर 1953 रोजी विदर्भ हा सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार मध्ये होता, तर नाशिक व पुणे विभाग, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र हा बॉम्बे स्टेट मध्ये होता. 1954 पासून ते 1956 पर्यंत म्हणजे तब्बल 102 वर्ष नागपूर ही ब्रिटिशकालीन नागपूर प्रांताची राजधानी होती. 1953च्या डिसेंबर मध्ये केंद्र सरकारच्या जस्टिस फसल अली यांच्या अध्यक्षतेखाली देशातलं पहिलं राज्य पुनर्रचना आयोग प्रस्थापित झालं. या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील नेत्यांसोबत विदर्भातील नेत्यांनी चर्चा करण्यात आली आणि 28 सप्टेंबर 1953 रोजी नागपुरात 11 पाणी करार करण्यात आला. या करारात अनेक तरतुदीही करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या कराराला नागपूर करार म्हणून ओळख आहे. या करारात प्रामुख्याने 3 गोष्टींचा उल्लेख करण्यात आला. मुंबई, मध्य प्रदेश आणि हैदराबाद साठी मिळून मराठी भाषिकांचं एक राज्य असावं. त्यांच्या हायकोर्टाचं मुख्य पीठ हे मुंबईमध्ये राहील व दरवर्षी सरकारचं काही काळासाठी कामकाज हे नागपूरला हलवण्यात येईल. एक अधिवेशन हे नागपूरला होईल आणि नागपूरला उपराजधानीचा दर्जा असेल. या करारावर यशवंतराव चव्हाण, गोपाळराव खेडेकर आणि रामराव पाटील यांनी स्वाक्षरी केली. फजल अली कमिशनचा अहवाल येण्यापूर्वीच ही मंडळी करार करून बसली होती. त्यामुळे या कराराचा मान राखत दरवर्षी हिवाळी अधिवेशन हे नागपूरला केलं जातं. दरम्यान नागपुरात होणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या या पहिल्याच अधिवेशनात नेमके कोणते निर्णय घेतले जातात, कोणती विधेयकं मंजूर केली जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजिस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. तो इसका ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.